अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी सुरुवातीला दारू पाजली, मात्र विरोध केल्याने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळा आवळून व डोक्यात दगड घालून संदीप कमलाकर शेळके उर्फ बाळू यांचा खून केल्याचे समोर आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून विशाल चिंतामण जगताप व साहिल शेरखान पठाण या दोघांना आग्रा उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटना ठिकाणी तसेच आजूबाजूस राहणाऱ्या लोकांकडे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत हा गुन्हा उघडकीस आणलाय। दिनांक 23/2 रोजी MIDC परिसरामध्ये संदीप उर्फ बाळू कमलाकर शेळके याचा मृतदेह मिळून आलेला होता। सदर व्यक्तीस नायलॉन पट्टीने गळा आवळून तसेच दगडाने डोके व चेहरा यावर दगड मारून चेहरा विद्रूप केलेला होता व त्यात त्याचा मृत्यू झालेला होता। सदर बाबत MIDC पोलीस स्टेशनला कलम 302-201 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मारणारे हे अनोळखी व अज्ञात असल्याने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशन यांचे पथक तयार करण्यात आलेले होते। पथकाने संयुक्तरित्या तांत्रिक विश्लेषण, माहितगार व्यक्ती यांच्याकडून माहिती घेऊन तसेच CCTV फुटेजच्या आधारे काही गोष्टी निष्पन्न केल्या होत्या। त्याप्रमाणे MIDC परिसरातीलच विशाल जगताप व साहिल शेरखान पठाण हे दोघं त्याच्यासोबत दारू पिताना आढळून आलेले होते। त्याप्रमाणे पथकाने दोघंही इस्मांना आग्रा येथे जाऊन ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अधिक विचारपूस करता या तिघही जणांनी मयत आणि इतर दोघं जण यांनी एकत्र बसून दारू पिलेली होती आणि खूप दारूच्या नशेच्या आहारी असल्याने त्यांना अनैसर्गिक संभोगाची इच्छा झाल्याने ते त्या इस्माला MIDC मधील त्या सुनसान परिसरामध्ये घेऊन गेलेले होते व त्याने ते कृत्य करण्यास विरोध दर्शवल्यानेच त्यांनी त्याचा खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे।